उमेदवारीच्या वादातून हिंसक संघर्ष, एकाचा निर्घृण खून. उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद, भाजप संपर्क कार्यालयाशी तोडफोड. सोलापुरात राजकीय वादाचे भीषण परिणाम पाहायला मिळाले असून उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये चाललेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले. या घटनेत बाळासाहेब सरवदे यांचा निर्घृण खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोलापूर शहरातील जोशी गल्ली परिसर प्रभाग क्रमांक 2 मध्ये घडली. भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून दोन गट आमनेसामने आले आणि वाद चिघळत जाऊन हिंसक वळणावर पोहोचला. याच दरम्यान बाळासाहेब सरवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून राजकीय मतभेदांमुळे हिंसेचे समर्थन होऊ शकत नाही. हा खून भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांना बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आणण्याच्या वादातून झाल्याचा आरोप केलाय. बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणी किरण देशमुख यांना आरोपी करा आणि आमदार विजयकुमार देशमुख यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.